तर इथे आपण सुरुवातीला कालच्या व्हिडिओमध्ये काय बघितलेलं आहे ते बघूयात। कालच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारची जी हार्टचा आकार आहे तो कशा प्रकारे कट्स पाईपचा यूज करून फिल करायचा आहे ते बघितलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्लीव्जवरती डिझाईन कशा प्रकारे टाकायचं हे दाखवणार आहे। तर आपण अशा प्रकारचा कॉटनचा थ्रेड घेतलेला आहे, आयरन नीडल आणि वुडन नीडल दोन्ही नीडल इथं आपल्याला घ्यायचं आहे। आणि आता सोबतच पेन्सिल आणि एक स्केल घेऊया जेणेकरून आपली डिझाईन्स व्यवस्थित आपल्याला इथे बनवता येईल। त्यासोबतच जरी थ्रेड सुद्धा घेतलेला आहे आणि आता मी काही मणी सुद्धा घेणार आहे। शुगर बीड्स आणि 2 mm चे मणी इथे आपल्याला लागणार आहेत, जे की बीड्स तुम्हाला सुद्धा शुगर बीड्स आणि 2 mm चे बीड्स दोन्ही बीड्स तुम्हाला घ्यायचं आहे। आता सुरुवातीला आपण काय करणार आहोत ते बघूयात। मी इथे तुम्हाला स्लीव्जवरती डिझाईन्स कसे टाकायचे हे दाखवणार आहे। सुरुवातीला आपण स्केलनं लाईन्स ओढून घ्यायचं आहे। 2 लाईन्स इथे आपण स्केलनं ओढून घेऊया जेणेकरून आपल्या डिझाईनला जो आहे व्यवस्थित आकार येईल। अशा प्रकारे 2 लाईन्स आपण इथे ओढून घेऊया आणि त्यानंतर आपण इथे बाहीचा जो आकार असतो ना रफली तसा कसा काढायचा आहे ते बघूयात। दोन्ही साईडने अशा थोडेसे लाईन ओढून घेते मी आणि स्लीवचा हा आकार जो असतो ना तो बनवून घेते। आता बघू शकतात तुम्ही इथे स्ट्रेट लाईन मी काढलेले आहे आणि आपली जी स्लीव्ज असते ती रफली अशी काढून घेतलेली आहे। इथे मी छोट्या आकारावरती तुम्हाला स्लीवची डिझाईन दाखवणार आहे। तुम्हाला डिझाईन बनवायची असेल तर इथे मार्जिन वगैरे एक्स्ट्राचं काही मी ठेवलेलं नाही आहे, कारण का हे आपण रफवरती बनवणार आहे त्यामुळे मी एक्स्ट्राचं मार्जिन वगैरे यामध्ये घेतलेलं नाही। तुम्हाला सुद्धा सेम डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही काय करायचं, फक्त चारी बाजूने एक्स्ट्राचं मार्जिन हाफ इंच ठेवायचं आहे आणि आतल्या साईडने जिथे आपला आतली साईड आहे स्टिच न करायची साईड आहे त्यावरती तुम्हाला इथे पूर्ण ही डिझाईन्स बनवून घ्यायचं आहे। सेम ह्याच पद्धतीने तुम्ही मोठ्या स्लीव्जवरती डिझाईन टाकून घेऊ शकता। मी इथे छोट्या साईजवरती टाकलेलं आहे, कारण का आरीवरचं काम कसं असते ना छोट्या साईजवरती बनवायला जास्त वेळ लागत नाही, मोठ्या साईजवरती खूप वेळ लागतो, त्यामुळे मी तुम्हाला एक एक डिझाईन कव्हर व्हावी यासाठी अशा पद्धतीने दाखवत आहे। सुरुवातीला मी जरी थ्रेड घेतलेला आहे आणि आयरन नीडल घेतलेली आहे। आता आयरन नीडल आणि जरी थ्रेडची चेन आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे। आयरन नीडलचा यूज करायचा आहे, कारण का हा थ्रेड जो आहे ना हार्ड असतो, त्यामुळे वुडनच्या नीडलने हे आपल्याला बनवता येत नाही। अशा प्रकारे आपण हे पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे, जरी थ्रेडची आउटलाईन करून घ्यायचं आहे। आता प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगतच असतो की सुरुवातीला स्लीव्ज किंवा नेक कोणतीही डिझाईन असू देत तिथे आपल्याला आउटलाईन करून घेणे खूप गरजेचं आहे, कारण का ते स्टिचिंगमध्ये जातं आणि थोडंसं आपल्याला स्टिचिंगसाठी मार्जिन राहावं, त्यामुळे इथे आपल्याला चेन स्टिच बनवून घेणं खूप गरजेचं आहे। मी इथे एक लाईन करून घेतलेली आहे, लगेचच इथे दुसरी लाईन सुद्धा मी करून घेत आहे। लास्टला आपल्याला एंड नॉट देऊन घ्यायचं आहे जेणेकरून ते आपली जी लाईन आहे ना ते पॅक होऊन जाते। आता ह्या प्रकारे मी दुसरी लाईन सुद्धा सेम ह्याच प्रोसेसने बनवून घेते। तुम्हाला सुद्धा 2 किंवा 3 आउटलाईन करून घ्यायचं आहे। प्रत्येक नेकच्या किंवा स्लीवच्या साईडला आपल्याला हे करणे गरजेचं आहे। तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये जे कोणती स्लीवची डिझाईन असेल त्यामध्ये तुम्हाला हे दिसत नसतील लाईन्स, पण त्या सुद्धा ठिकाणी लाईन्स अशा काढलेल्या असतात जेणेकरून तिथे ते आपल्या लाईन्स स्टिचिंगसाठी कामाला येतात। तर अशा 2 लाईन्स मी काढून घेतलेल्या आहे आणि आता इथे मी शुगर बीट्सची समोर लाईन देणार आहे। आता आपण थ्रेड जो आहे ना तो कॉटन थ्रेड वापरणार आहे। जरी थ्रेड जो आहे ते कट करून घेतलेला आहे, तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही त्यामुळे मी सांगितलेलं आहे की आपण इथे जरी थ्रेडचा कटिंग केलेला आहे आणि लगेच इथे आपण कॉटनचा थ्रेड जो आहे ना गाठ देऊन पॅक करून घेतलेला आहे आणि वरती स्टिचिंगसाठी घेत आहोत। तर इथे आपण सुरुवातीला पहिला टाका टाकलेला आहे, नंतर पाठीमागे दुसरा टाका टाकूनच मग आपल्याला इथे काम सुरू करायचं आहे। नेहमी तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, कारण का पहिला टाका आपल्याला व्यवस्थित फिक्स करून घ्यायचा आहे आणि मगच त्यामध्ये दुसऱ्या टाक्यामध्ये मणी सोडायचा आहे। हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आपल्या चॅनलवरती मी असेच वेगवेगळे छोटे छोटे टिप्स आणि पॉईंट्स सांगत असते। अजून तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा। सोबतच आपली जी बेल आयकॉन आहे ती सुद्धा प्रेस करा, जेणेकरून म्हणजे काही नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतील तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर भेटेल आणि आपला व्हिडिओ सर्वात प्रथम लवकर बघायला भेटेल। तर नक्कीच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओमध्ये काही अडचणी वाटत असतील, काही तुम्हाला जमत नसेल व्हिडिओमध्ये, ते कमेंटमध्ये नक्की विचारू शकता, मी त्याचा नक्की रिप्लाय देईन। तर अशा प्रकारे इथे 2-2 शुगर बीट्स टाकून मी
हे पूर्ण स्टिच करून घेणार आहे. जास्तीचे मणी तुम्ही ह्यामध्ये घालू नका, कारण का जर मणी जास्तीचे घातलात तर तुमचं लूज पण होईल डिझाईन आणि व्यवस्थित फिनिशिंग दिसणार नाही. एकदम भरगच्च असे मणी तुम्हाला जर लावायचे असतील तर तुम्ही 2 मणी असे स्टिच करून घेऊ शकता. मी सुद्धा अशा प्रकारे 2 मणी स्टिच करून घेत आहे आणि पूर्ण लाईन्स जी आहे ना ती भरगच्च अशी भरलेली मी स्टिच करून घेतलेली आहे. बघू शकता बिलकुल मण्यांमध्ये कुठेच तुम्हाला गॅप दिसणार नाही. सेम ह्याच फिनिशिंगने तुम्हाला काम करत चालायचं आहे. जसं जसं तुम्ही काम करत चला तुमच्यामध्ये अजून फिनिशिंग वाढेल. अशा प्रकारची मी 2 mm ची लाईन मी इथे बनवून घेणार आहे. तर त्यासाठी मी 2 mm चे गोल्डन स्पीड घेतलेले आहेत. तर तुम्ही तुमच्याकडे जसे मणी अवेलेबल असतील तर ते तुम्ही यूज करू शकता. व्हाईट मोतीसुद्धा यामध्ये घालू शकता. तर तुम्ही ह्या प्रकारे नक्कीच बनवून बघा. तर इथे सुद्धा मी त्याच प्रकारे एक टाका टाकला, त्यानंतर दुसरा टाका टाकून मग तो मी फिक्स करून घेऊन मग काम सुरू केलेलं आहे. तर इथे आपण गोल्डन मणी जे आहे ना ते एक एक स्टिच करणार आहोत. हे मणी तुम्हाला 2 स्टिच करायचे नाहीयेत, हे तुम्हाला लक्षात घ्यायचे. शुगर बीट्स तुम्ही 2 स्टिच करू शकता, पण असे जे मोठेवाले मणी असतात ना ते तुम्हाला एक एकच स्टिच करायचं आहे. तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये मी एक एकच मणी स्टिच करून घेत आहे. कारण का हे मणी मोठ्या साईजमध्ये असल्यामुळे त्यांचा आकार मोठा असल्यामुळे तो आपला आकार जो आहे ना तो लूज पडतो आणि 2-2 जर तुम्ही स्टिच केला तर ते डेफिनेटली लूजच पडून जाणार आहे. त्यामुळे तुम्ही हे मोठे मणी असल्यामुळे एक एकच स्टिच करायचं आहे. अशा प्रकारे गच्च जिथे मणी आपला संपलेला आहे तिथेच लगेच आपल्याला इथे सुई टाकायचं आहे खालच्या साईडने आणि वरती टाका काढायचा आहे. ही तुम्हाला एक टिप्स फॉलो करायची आहे. जी टिप्स आपले मणी गच्च बसण्यासाठी तुम्हाला हवी असणार आहे. त्यामुळे तुम्ही ही टिप्स नक्की फॉलो करा. जर तुम्हाला मणी गच्च टाकायचे असतील तर ह्या प्रकारे करू शकतात. इथे माझा दोरा थोडंसं व्यवस्थित खराब झालेला आहे. थोडंसं दोरा जर वरती यायला अवघड वाटत असेल तर काय करायचं, 2-3 मणी काढायचा आहे आणि परत 2-3 मणी काढून नंतर काम सुरू करायचं आहे. जो दोरा आहे ना व्यवस्थित वर एखादी वेळेस येत नाही. तो खालच्या साईडला कॉटनचा थ्रेड असल्यामुळे खराब होऊन जातो आणि तो व्यवस्थित वरच्या साईडला येत नाही. अशा वेळेस तुम्हाला काय करायचं, ते 2-3 जे मणी खराब झालेला आहे धागा तिथले काढायचा आहे आणि परत तुम्हाला व्यवस्थित धागा वरती खेचून घ्यायचा आहे. एक थोडंसं लूज टाका टाकायचा आहे आणि व्यवस्थित टाका काढून घ्यायचा आहे. जर तुम्ही एकदम गच्च असा टाका जर टाकलात तर अशा प्रकारे तो आपला धागा खराब होऊन जातो. त्यामुळे एखादा टाका लूज टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तिथे आपल्याला धागा जो आहे तो एकदम जशाच तसा वरती टाकायचा आहे. बघू शकतात मी इथे पूर्णच लाईन काढून टाकलेली आहे, कारण का धागा थोडंसं खराब झालेला होता आणि परत मी इथून पूर्ण स्टार्ट करत आहे. अशा ज्या काही चुका असतात त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत असते, जेणेकरून तुमच्याकडून ज्या हे चुका घडल्या असतील तर तिथे तुम्हाला काय करायचं हे समजावं. ह्यासाठी मी पूर्ण व्हिडिओमध्ये जास्तीचं एडिटिंग बिलकुलच करत नाही. जसं आपलं प्रॉपर आहे ना तशाच प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे. जर तुम्हाला सुद्धा असे छान व्हिडिओ आपले बघायला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आता मी बघू शकतात परत एक एक मणी स्टिच करून घेत आहे. जरी आपल्याला थोडीशी मेहनत जरी करावी लागली पण आपल्या कामात फिनिशिंग दिसणं हे खूप गरजेचं आहे. थोडेसे फिनिशिंग साठी आपल्याला ही मेहनत घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे मी पूर्ण काढून टाकून परत इथे स्टिच करून घेत आहे. अशा प्रकारे एक एक मणी स्टिच केलात ना, हे मोठे जे मणी आहेत ते स्टिच करायला जास्तीचा वेळ लागत नाही. तुम्हाला सुद्धा ह्याच प्रकारे स्टिच करायचं आहे. एक एक मणी मी इथे स्टिच करून घेत आहे आणि टाके अशा प्रकारे व्यवस्थित टाकून घेत आहे. हे पूर्ण मी तुम्हाला स्टिच करून दाखवते. आता लास्टला पण एखादा मणी स्टिच करून दाखवते. अशा प्रकारे हे स्टिच करायचं आहे. बघू शकतात आपल्या मण्यांमध्ये कुठेच गॅप दिसत नाही. थोडंसं वेळ लागला तरी हरकत नाही, पण आपलं प्रॉपर जसं काम आहे फिनिशिंगमध्ये आपल्याला करायचं आहे. तुम्हाला सुद्धा हे पॉईंट्स लक्षात ठेवायचं आहे आणि तुमचं कामसुद्धा एकदम सुंदर फिनिशिंगने करायचं आहे. आपले क्लायंट्स जे असतात ना ते खुश व्हावेत आपल्या कामामध्ये, अशा प्रकारचं आपलं काम असावं. त्यासाठी तुम्ही हे टिप्स आपल्या नक्की फॉलो करा. आता इथे लास्टला मी एंड नॉट देऊन घेते. लॉक जे आहे ना ते पॅक करून घेते. अशा प्रकारे आपली जी गाठ आहे ना ती लॉक झालेली आहे. तुम्हाला सुद्धा ह्याच प्रकारे लॉक करायचं आहे. एकदम सुरळीत व्यवस्थित गच्च भरलेले मणी आपले आहेत. आता इथे आपण तिसरी लाईन सुद्धा सेम त्याच प्रकारे तयार करून घेऊयात. ती जी आपली शुगर बीट्सची असणार आहे. पहिले टाका टाकला, नंतर दुसरा टाका टाकून मगच आपल्याला त्यामध्ये मणी सोडायचा आहे आणि इथे सुद्धा आपण 2-2 मणी टाकूनच पूर्ण फिल करून घेत आहोत लाईन्स.
कारण का आपल्या मण्यांमध्ये गॅप येणार नाही, त्यामुळे 2-2 मणीच मी टाकलेला आहे. आणि व्यवस्थित सुई जी आहे ना ती मण्यांच्या जवळच टाकायची आहे. इथे मणी थोडंसं खराब आलेला होता, मी ते काढून टाकते. म्हणजे मण्याला मणी चिटकून आलेला होता, ते मी काढून टाकलेला आहे. आणि ही पूर्ण लाईन सेम त्याच पद्धतीने कव्हर करून घेतलेली आहे. आता आपली शुगर बीट्सची लाईन, त्यानंतर 2 mm मोत्यांची लाईन आणि नंतर शुगर बीट्सची लाईन तयार करून झालेली आहे. तुम्हाला जर कमी बजेटमध्ये तुमच्या क्लायंटला वर्क करून द्यायचं असेल तर ही डिझाईन एकदम सोपी आणि सिंपल आणि कमी बजेटमध्ये बसणारी आहे. भरलेलं जर वर्क करायचं असेल तर ह्या प्रकारची डिझाईन्स तुम्ही नक्की बनवून घेऊ शकता. तर आता आपण काय करणार आहोत, सेंटरवरती मार्क करणार आहोत आणि आपल्या थोडंसं आयडिया लावायचं आहे की किती गॅप येणार आहे, त्यानुसार आपण इथे लाईन सोडून घेणार आहोत. अंदाजे जिथे मी गॅप मारून घेतलेला आहे, लाईन्स मारून घेतलेला आहे. जर तुम्हाला मोठ्या स्लीव्जवरती डिझाईन टाकायचं असेल तर प्रॉपर माप घेऊनच तुम्ही इथे डिझाईन टाकायचं आहे. मी इथे तुम्हाला अंदाजे दाखवत आहे. आता पहिला पॉईंट मी काढून घेतलेला आहे आणि दुसरा पॉईंट काढलेला आहे सेंटरच्या लाईनवरती. आता ह्या दोन्हीचा सेंटर घेऊन मग लाईन काढलेली आहे. त्यानंतर त्या दोन्हीच्या सेंटरमध्ये जसं मधला जो सेंटर आहे त्याच्यावरतीच मी इथे प्रत्येक मण्याच्या सेंटरला असं व्यवस्थित सेंटर पकडूनच मणी जे आहेत ना मोठे स्टिच करणार आहे. मी तुम्हाला मोत्यांचं वर्क यामध्ये दाखवणार आहे. चेन प्लस मोती अशा प्रकारचा आजचा आपलं वर्क असणार आहे. बाहीवरती हे मी वर्क तुम्हाला दाखवलेलं आहे. आता ह्या प्रकारे मी अंदाजे इथे मण्यांचे जे मार्क आहेत ना ते करून घेत आहे. ह्या जागी तुम्हाला आपल्याला मणी स्टिच करायचं आहे. ह्या प्रकारे आपण इथे मार्क करून घेऊया गोल आणि त्यानंतर मग आपले मणी स्टिच करून घेऊया. आता बघू शकता सेम ह्याच पद्धतीने मी स्टिच करून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडला असं थोडंसं गॅप आलेला आहे आपला व्यवस्थित. मी इथे अंदाजे घेतलेला आहे. आपण जेव्हा वर्क करतो ना त्यावेळेस आपल्याला इथे प्रॉपर एखादा माप घेऊनच ते डिझाईन्स आपल्याला टाकावी लागते, जेणेकरून दोन्ही स्लीव्जवरती सेम आपली डिझाईन येईल. ह्यासाठी आपल्याला त्याच प्रकारे माप घ्यायचं असते. आता पहिला टाका आपण काढून घेऊया. आता इथे आपण काय करायचं, कॉटनचा थ्रेड आपल्याला वापरायचा नाही, ते जरी थ्रेड आपल्याला वापरायचं आहे. जरी थ्रेड आपल्याला खालून गाठ मारून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला एक एक टाके वरती काढत जायचं आहे. जिथे आपण मार्क केलेला आहे तिथे आपल्याला मणी स्टिच करायचं आहे. बघू शकतात मी इथे 2 mm चा मणी घेतलेला आहे. तुम्ही इथे व्हाईट मोती किंवा शुगर बीट्स अशा प्रकारचे जे काही आपले मणी आहेत ना ते तुम्ही इथे यूज करू शकता. बघू शकता तुम्ही सेम ह्याच पद्धतीने मी करत आहे. जी स्ट्रेट लाईन ओढलेली आहे त्यावरती आपल्याला शुगर बीट्स पूर्ण कव्हर करत आउटलाईन करायची आहे चेन स्टिचची. बघू शकता तुम्ही मी चेन स्टिचने पूर्ण लाईन कव्हर करून घेत आहे आणि जिथे मार्क केलेली आहे तिथे आपल्याला मणी स्टिच करायचं आहे. 2 mm चा एक मोती आपल्याला अशा प्रकारे सुईमध्ये घ्यायचा आहे आणि मी इथे आयरन निडल वापरलेली आहे, कारण का आपला धागा थोडासा हार्ड असतो जरी थ्रेडचा, त्यामुळे आपण इथे आयरन निडल वापरलेली आहे आणि त्यामध्ये एक एक मणी घेऊन आपण इथे स्टिच करत आहोत. जिथे पॉईंट काढलेला आहे तिथेच आपल्याला मणी स्टिच करायचं आहे. आता आतल्या साईडने येऊन आपल्याला ते लॉक करून घ्यायचं आहे. बघू शकतात मी सेंटरला अशा प्रकारे लॉक केलेलं आहे. त्यानंतर आपण जिथे मणी आपला धागा संपलेला आहे त्याच्या वरच्या साईडलाच आपण आणखी दुसरी चेन बनवून घेत आहोत. बघू शकतात ह्या पद्धतीने. आणि जिथे आपला मणी पॉईंट आलेला आहे मणी स्टिच करायचा तिथे आपल्याला मणी स्टिच करायचा आहे. सेम आपल्याला ही डिझाईन पूर्ण स्लीव्जवरती कव्हर करून घ्यायचं आहे. ह्याच प्रकारे तुम्हाला सुद्धा बनवायचं आहे. बनवायला अतिशय सोपी आणि दिसायला पण भरलेली गच्च सुंदर अशी दिसते. तर तुम्ही ही डिझाईन नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप ट्रेंडिंगला ही डिझाईन आहे. तुम्ही जर ही डिझाईन बनवला तर तुम्हाला बनवायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही. तर तुम्ही ही डिझाईन नक्की एकदा ट्राय करून बघा. बघू शकता जिथे आपला मण्याचा पॉईंट आहे तिथे मी मणी स्टिच करून घेत आहे. आपल्याला खालून धागा खेचून घ्यायचा आहे आणि वरती जिथे पॉईंट आलेला आहे तिथे मणी स्टिच करायचा आहे. त्याच आपल्याला धाग्याने मणी स्टिच करायचं आहे. एवढंच काही आहे, वेगळं काही यामध्ये नाही आहे. आणि बघू शकतात हे सेम आपल्याला प्रोसेसने पूर्ण डिझाईन्स आपल्या स्लीव्जवरती कव्हर करायचं आहे. तुम्हाला सुद्धा कळेल की ही डिझाईन बनवायला पण सोपी आहे आणि आपला वेळ पण वाचतो आणि डिझाईन बनवल्यानंतर ते भरल्यासारखी पण दिसते ब्लाऊजवर. त्यामुळे ही डिझाईन तुम्ही नक्की क्लायंटला बनवून देऊ शकता. सेम ह्याच पद्धतीने मोठ्या बाहीवरती आपल्याला ही डिझाईन टाकायला जमेल. आता इथे थोडंसं धागा अटकलेला होता खालच्या साईडने, वर येत नव्हता, त्यामुळे मी असं लॉक करून घेतलेलं आहे. छोटंसंच लॉक टाकलेलं आहे.
आता सेम दुसऱ्या साईडला आपल्याला वर्क करायचं आहे आणि पूर्ण स्लीव्जवरती वर्क करायचं आहे. बघू शकता तुम्ही, मी लास्टपर्यंत दाखवलेलं आहे. आणि लास्टला तुम्हाला काय करायचं, इथे प्रत्येक पॉईंटला जे आहे ना ते तुम्हाला लॉक स्टिच टाकूनच घ्यायचं आहे. कारण का एखादी जरी स्टिच उकलली आपली तर दुसरी उकलणार नाही, त्यामुळे तुम्ही प्रत्येक जागी स्टिचेस टाकून घ्यायचं आहे, लॉक करायचं आहे. बघू शकता एकदम भर्रगच्च अशी आपली डिझाईन्स तयार करून झालेली आहे. ही डिझाईन्स आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. चला तर मग उद्या भेटूयात.